हॅलो फ्रेंड्स, मी मेगाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि बघू शकता तुम्ही एकाच क्लायंटचे माझ्याकडे 4 ड्रेस मटेरियल जे आहेत तर ते स्टिचिंगसाठी आले होते। सो आपण हे पूर्ण कंप्लीट केलेले आहेत। याच्या डिझाईन्स आहेत त्याही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की कशा पद्धतीचा आपण ड्रेसला जे आहे फिनिशिंग दिलेलं आहे किंवा कशा टाईपचे आपण ते जे ड्रेस आहेत तर ते स्टिच केलेले आहेत। आणि हा जो ड्रेस आहे ऑलरेडी मी इथं कटिंग करून ठेवला होता। आता ड्रेस मटेरियलची जी शिलाई आहे तर ती आपल्याला किती घ्यायची आहे किंवा तुमच्या एरियानुसार तुम्ही किती घेता तर तेही मला कमेंटमध्ये सांगा। मीही तुम्हाला सांगणार आहे की ड्रेस मटेरियलची शिलाई जी आहे तर ते मी किती घेत असतो किंवा काय। तर हा आपला आहे पहिला ड्रेस जो आपण इथं रेडी केलेला आहे। आणि बघू शकता याचं जे फिनिशिंग आहे तर ते एकदम सुपर असं फिनिशिंग आहे। आणि एकदम फिटिंगलाही मी लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, घालून ड्रेस दाखवलेला आहे, त्याचं जे फिटिंग आहे तर तेही दाखवलेलं आहे। आणि या ड्रेस तुम्ही या टॉपचं बघू शकता, स्लीव्जला जी पट्टी आहे तर त्यांनी एक्स्ट्रा पट्टी दिली होती, सो मी ती कट करून स्लीव्जला लावलेली आहे। आणि एकदम सुंदर असा जो आपला पॅटर्न आहे तो रेडी झालेला आहे। पॅन्टला सुद्धा वर्क होतं, पॅन्टला सुद्धा आपण स्ट्रेट कट पॅन्ट जी आहे तर ती बनवलेली आहे। कारण क्लायंटला जे आहे पट्ट्याला किंवा सेमी पट्ट्याला पॅन्ट नको होती, सो आपण प्लाझो टाईप इथं स्ट्रेट कट पॅन्ट जी आहे तर ती बनवलेली आहे। बॅक साईडला इलॅस्टिक आहे, फ्रंट साईडला आपण इथं कॅनव्हास पट्टी यूज केलेली आहे। आणि बॉटमला बघू शकता तुम्ही, बॉटमला सुद्धा पॅन्टला खूप छान असं वर्क जे आहे त्यांनी दिलं होतं, सो आपण त्याचा यूज जो आहे बॉटमला केलेला आहे। घातल्यानंतर हा जो पॅटर्न आहे तो खूप छान असा दिसणार आहे। त्यानंतर येतो आपला दुसरा ड्रेस जो मी कटिंग करून ठेवला होता, तर हा सुद्धा जो फिटिंगला आहे खूप छान बसलेला आहे। आणि प्रत्येक जो ड्रेस आहे तर तो आपण बोटनेक पॅटर्नमध्ये रेडी केलेला आहे। त्यामुळे याचे जे बॅकचे आहे तुम्हाला एकदम सिंपल आणि वरती जे गळा असतात तर ते तशा टाईप आपण बनवलेले आहे। कारण रेडीमेड टॉप सेट आपण कसा घेतो त्या टाईप आपण हे जे ड्रेस आहेत बनवलेले आहेत। कुठेही स्टिचिंग केले असं अजिबात वाटत नाही। याचं जे फिनिशिंग आहे तर तेही बघू शकता तुम्ही। बॅकला आपण एकदम राऊंड नेक असा केलेला आहे। आणि याची जी पॅन्ट आहे तर तीही आपण स्ट्रेट कट पॅन्टमध्ये बनवलेली आहे। त्यानंतर येतो आपला तिसरा ड्रेस, तर तिसरा ड्रेससुद्धा बघू शकता। तर हा सुद्धा आपला रेडीमेड नेकमध्येच आपण रेडी केलेला आहे, बघू शकता। याचं जे वर्क आहे तर तेही खूप सुंदर होतं फ्रंटला। आणि याचं जे कलर कॉम्बिनेशन बघू शकता, कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे। बॅकला कापड जे आहे तर ते पूर्ण वेगळं आहे, फ्रंटला कापड जे आहे तर ते पूर्ण वेगळं आहे, बघू शकता। बॅक जो आहे पूर्ण आपला प्रिंटेड असा त्यांनी दिलेला आहे पीस। आणि याची जी पॅन्ट आहे तर तीही पूर्ण आपली प्लेन आहे पॅन्ट। तर हा पीस लवकर तर माझ्या लक्षात आला नव्हता की असं का त्यांनी दिलेलं आहे कापड, बट तशी डिझाईन आहे त्यामुळे त्यांनी कापड ते दिलेलं आहे। याची सुद्धा जी आपण पॅन्ट आहे स्ट्रेट कटमध्ये बनवलेली आहे, तर हे बघू शकता। आता ही जी साईज आहे तर ती 42 साईजचे जे ड्रेस आहेत मी रेडी केलेले आहेत। याचं जे कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच कुर्तीचं जे कटिंग आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन। आणि ही आपली आहे पॅन्ट। तर हे 3 जे ड्रेस आहेत ते एका क्लायंटचे होते। चौथा जो ड्रेस आहे तो दुसऱ्या क्लायंटचा आहे, तर तो असा रेडीमेड नेकमध्येच होता, बट त्याला वर्क जे आहे वी शेपमध्ये होता। तर बऱ्याच जणांना आता कळत नाही की अशा पद्धतीचं जर वी नेक असतील तर ते कशा पद्धतीने आपल्याला रेडी करायचं आहे। तर हा सुद्धा पॅटर्न जो आहे मी बोटनेकमध्ये रेडी केला होता। बॅक एकदम मी वरच्या साईडला गळा जो आहे 3.5-4 इंचावरती काढलेला आहे। फ्रंटला आपला जो गळा आहे तो 5.5-6 इंचावरती येतो, कारण ह्याचा वी नेक जो आहे फ्रंटला थोडासा डीप आहे। गळ्यावरून ती मी या ड्रेसला 4 इंच घेतली होती। आणि याची सुद्धा जी पॅन्ट आहे तर ती मी स्ट्रेट कट पॅन्टमध्ये बनवलेली आहे। तर याचेसुद्धा जे फोटो आहेत मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती पोस्ट करेन। तर या ड्रेसची शिलाई आहे मी 400 रुपये घेतलेली आहे। तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही किती घेता तेही मला कमेंट करून सांगा। आणि या ड्रेसचं फिटिंग जे आहे एकदम तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट फिटिंग आपलं बसलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।